कोलकात्यातील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। या संपावरही गेलेले आहेत। याचा फटका राज्यात पहिल्याच दिवशी रुग्णांना बसलाय। कोलकात्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि निर्घुण हत्येचे राज्यात हे असे पडसाद उमटलेत। या घटनेच्या निषेधाचे पडसाद देशात उमटलेत। महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं। मुंबईमध्ये नायर हॉस्पिटलसह सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये कॅन्डल मार्च सुद्धा काढण्यात आला। मुंबईच्या केएम हॉस्पिटलमध्येही कोलकात्यातील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। पुण्याच्या ससून रुग्णालयात 566 निवासी डॉक्टरांनी भाग घेत काम बंद आंदोलन पुकारलंय। छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 532 डॉक्टर या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेत। तर नागपुरातील शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे 900 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। ऑन ड्युटी डॉक्टरवर हे प्रकरण झालेलं आहे। जर हॉस्पिटल प्रिमाइसेस एक महिलेसाठी सेफ नाही, जिथं आपण वर्क करतो ते गोष्ट आपण पूछतो, जर ते तिथंच आम्हाला सेफ नाही वाटत असणार तर आम्ही काम कसं करूया? त्या महिलेला आतापर्यंत जस्टिस नाही भेटला आहे, तर आम्ही तिच्या जस्टिससाठी आणि तिचे कल्प्रेट पकडले जावे याच्यासाठी इथं उभे आहोत। आम्ही सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आहे जो तो आमच्यावरही लागू व्हावा ही आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे। आणि दरेक जे हॉस्पिटल आहेत, जे वॉर्ड्स आहेत, जे हॉस्टेल्स आहेत त्याच्यावरती प्रॉपर सिक्युरिटी असणे, सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल होणे, जेणेकरून की अशी काही काय म्हणतात अनएक्सपेक्टेड काही घडलं तर त्वरित त्याचे जे पण आरोपी आहेत त्यांना धरता आलं पाहिजे। त्याच्यासाठी सिक्युरिटी कैमराज असले पाहिजे। अगर हम अपने वर्क प्लेस पे सेफ नहीं फील कर सकते तो कहाँ सेफ फील करेंगे? ये सरकार को, इवन एडमिनिस्ट्रेशन को ये सोचना चाहिए कि अगर वो लड़की इतनी 36 घंटे की ड्यूटी करने के बाद थोड़ी देर रेस्ट करने गई और उसके पास एक कमरा नहीं था जहाँ पे वो कमर सीधी कर सके, उसके लिए एडमिनिस्ट्रेशन को शर्मिंदा होना चाहिए और सरकार को शर्मिंदा होना चाहिए। पूर्ण इंडियामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत ते संपावर जात आहे आणि त्यासाठी आपल्या बीजे मेडिकल कॉलेजचे मार्टचे जे सर्व रेसिडेंट डॉक्टर आहे त्यांनी त्याकरता सपोर्ट दिलेला आहे आणि आजपासून ते संपावर जाणार आहेत। ही संप काळामध्ये रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये आणि कोणत्याही रुग्णाला अडचणी येऊ नये याकरता ज्या ज्या ठिकाणी रेसिडेंट डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आपले जे नियमित प्राध्यापक आहेत त्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत। डॉक्टरांच्या या संपाचा फटका पहिल्याच दिवशी रुग्णांना बसल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरात एक्स-रे, सिटी स्कॅन, ईसीजी, MRI इत्यादी चाचण्यांसाठी रुग्णांना विलंब होतोय। चाचण्यांसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं अनेक रुग्णांना परत पाठवण्यात आलाय। ये पैर का एक्सीडेंट हुआ था, राड निकाले, इन्फेक्शन हो गया तो उसको दिखाने के लिए आ रहे हैं। एक्सरे करा के लाओ, बोले एक्सरे की जगह में कोई है ही नहीं है वहाँ पे। हाँ, कोई डॉक्टर बंद, वहाँ सब बंद है, बहुत सारे पड़े वहाँ पे। पेशंटला म्हणजे इन्फेक्शन झाला होता पायामध्ये। इथं म्हणजे कसं आहे, त्याने म्हटलं की 7-8 दिवस आपल्या गावाकडेच बँडेज करा म्हटला। काल OPD वगैरे सर्व बंद झालते। आता आम्ही आज चिठ्ठी काढायची चाहो, आता सर्व बाहेरच आहेत ना डॉक्टर लोक, त्यामुळे आम्ही इथंच बसले आहोत। OPD निवडक शस्त्रक्रिया, वॉर्ड ड्युटी, लॅब सेवा यावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। आकस्मिक सेवा आणि अतिदक्षता विभागाला या संपातून वगळण्यात आलं असलं तरी रुग्णांचे हाल मात्र सुरू झालेत। पुण्यात ससून प्रशासनाकडून रुग्णांवर परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे। प्राध्यापक आणि प्राचार्यांना रुग्णालयाच्या सेवेत काम करण्यास सांगण्यात आलंय। कोलकात्याच्या निवासी महिला डॉक्टरच्या निषेधार्थ पुण्यातल्या ससूनमधले 500 निवासी डॉक्टर जे आहेत ते आजपासून काम बंद आंदोलन करत आहेत आणि त्यावर CBIची चौकशीची मागणी करत आहेत। मात्र ससूनमधील जी OPD आहे ती OPD जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। जे प्राचार्य आहेत त्यांना या ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर सेवा देणार आहेत, त्यामुळे कुठलाही रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही आणि ज्या इलेक्टिव्ह सुविधा आहेत त्या सुविधा देण्यात येणार, सुविधा फक्त बंद करण्यात आलेल्या आहेत।
कोलकाताच्या निवासी महिला डॉक्टरच्या हत्येची केंद्रीय यंत्रणेकडून निपक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी माडच्या डॉक्टरांकडून करण्यात येते. निवासी डॉक्टरांच्या काय मागण्या? कोलकाता घटनेतील प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी. निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. निवासी डॉक्टर 48 तास काम करतात, त्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा असाव्यात. निवासी डॉक्टरांची सुरक्षेची हमी सरकारनं द्यावी. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निवासी डॉक्टरांचं आंदोलन असंच सुरू राहिलं तर येत्या काळात रुग्णांचे हाल आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.